माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये एकदम क्लिअर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की अक्षय शिंदेचं फेक एन्काउंटर केलं गेलेलं आहे आणि हा फेक एन्काउंटर करणारे जे अधिकारी आहेत त्यांची आणि ज्यांनी यांना आदेश दिलेत त्यांची तपासणी व्हावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही 2 दिवसाच्या पहिलेच मी मांडलेली आहे। खऱ्या अर्थानं जी शाळेमध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या, ज्या मुलींवर बलात्कारांचे प्रकार त्या ठिकाणी घडलेत आणि त्यांच्या पाल्यांनी ज्यावेळेस आवाज उचलला त्यावेळेस अक्षय शिंदेला त्या ठिकाणी विलन करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेला होता आणि मूळ जे आरोपी होते ती शाळा RSSची आहे, भाजपची आहे, त्या शाळेतल्या लोकांनी केलेला हे पाप हे लपवण्यासाठी अक्षय शिंदेचं फेक एन्काउंटर केलं गेलेलं होतं हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि माननीय हायकोर्टाने त्या पद्धतीचा आदेश सरकारला दिलेले आहेत की याच्यातले सगळे डिटेल आम्हाला तुम्ही दिले पाहिजे। अक्षय शिंदेने बलात्कारच केला नाही असं जितेंद्र आव्हाडांचा दावा। मी त्याच्यावर जात नाही। मुंबईतल्या मोर्चात आलेले नाही या सगळ्या प्रकरणात। नाही, मुद्दा तो आहे की त्यांनी बलात्कार केला की नाही केला हा नंतरचा भाग आहे। आता तो काही आता त्या पद्धतीची माहिती माझ्याकडे नाही, पण माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं की जे बंदूक त्यांना अक्षय शिंदेला मारण्यात ज्याच्यातून मारलं गेलं होतं ते त्यांनी स्वतःचाच आत्महत्या केली गेली होती। संजय शिंदे नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरकडून ती बंदूक हिसकवली गेली होती आणि त्यांनी स्वतःची आत्महत्या केली होती अशा पद्धतीचं त्यावेळेस पोलिसांनी त्या रेकॉर्डला आणलेलं होतं आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की ते जे त्याच्यावर ट्रिगरवर जे फिंगरप्रिंट आलेत ते अक्षय शिंदेचे नाहीत आणि त्याच्यातून हा सगळा उलगडा झाला आणि हे सगळं पाप लपवण्यासाठी सरकारने मुद्दामून एका निरपराध व्यक्तीचा हत्या केलेली आहे। त्यामुळे गृह विभाग याला जबाबदार आहे। कोणाच्या आदेशाने हे सगळं झालेलं होतं? जे एन्काउंटर करणारे फेक एन्काउंटर करणारे लोक अधिकारी होते की त्याला वरिष्ठ लोकांकडून जे आदेश आलेले होते या सगळ्याची तपासणी व्हावी ही मागणी आमच्याकडून आम्ही करतो आहे। 30 लाख एका इंग्रजी वृत्तपत्राने दावा केला की 30 लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या त्यांनी लाभ उचलला आणि दर महिन्याला 1000 कोटीपेक्षा जास्त त्यांनी पैसे सुद्धा उचलले, त्यामुळे हे पैसे कुठेतरी पुन्हा परत घेण्याचं आव्हान सरकारकडे आहे। नाही, मुद्दा तो नाही आहे। सरकारने त्या काळामध्ये मागेल त्याला आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे राज्याच्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत। मग अर्ज केलेले होते आणि अर्ज केल्यानंतर सगळ्यांना लाभ सरकार देते आहे अशा मोठ्या मोठ्या जाहिराती आल्यात आणि आता जे सरकार आलं ते लाडक्या बहिणीच्या मतानं आलं असं सरकार सांगते आहे। मग आमचा सवाल असा आहे की ते बोगस आहेत असं आता सरकार सांगत असेल तर मग सरकार याला दोषी आहे। सरकारने याच्यातल्या त्रुट्या आणि याचे सगळे नुकसान आणि राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून सरकारवरच FIR झाला पाहिजे ही मागणी आमची आहे। धस आणि जरांगे पाटील यांच्यात स्पर्धा लागलेली आहे मराठ्यांचा नेता होण्याचा प्रकाश आंबेडकर यांनी टीका केलेली आहे। मला त्यांच्यावरची कुठली प्रतिक्रिया नाही। कुठल्या सामाजिक व्यवस्थेसाठी कुठला नेता काम करत असेल तर त्याला राजकीय घेऊ नका एवढंच आमचं मत आहे। विजू सिंगल मिजूला घेऊ द्या। ST बस आणि वीज दरवाढ एसटीची भाडेवाढ झाली आहे, विजेची भाडेवाढ झाली आहे। सरकारने वीज दर आणि STचे भाडेवाढ जे केलेली आहे आणि अनेक महागाई त्यांनी वाढवलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो। सरकारने जे आश्वासन दिलेले होते की आम्ही आमचं सरकार आलं तर महागाई कमी करू, पण सरकार जनतेला लुटायला निघालेली आहे। गरीब लोकांच्या टाळूवरचं लोणी खायला हे लोक निघालेले आहेत आणि म्हणून या सरकारचा निषेध तर आम्ही करूच, पण या महागाईच्या बद्दलचा सरकारने पुनर्विचार करावा आणि तातडीनं राज्यामध्ये जे STचे भाडेवाढ आणि इलेक्ट्रिकची भाडेवाढ इलेक्ट्रिकची दर जे वाढवलेले आहेत ते दर तातडीनं कमी करावे
आणि राज्यामध्ये जी महागाई वाढलेली आहे ती कमी करावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.